संपूर्ण श्री शिव महापुराण विद्येश्वर संहिता अध्याय 4. महर्षी व्यासांना सनत कुमारांनी केलेला उपदेश. सूत म्हणाले, हे मुनिजन, श्रवण, कीर्तन आणि मनन हे वेदांनी मान्य केलेली साधने आहेत. या साधनाचा महिमा अगाध आहे. तो तुम्हाला पटवून देण्यासाठी एक पुरातन काळची गोष्ट सांगतो. पराशर पुत्र महर्षी व्यास हे तर माझे गुरु आहेत. ते एकदा सरस्वती नदीच्या तीरावर तपश्चर्या करत बसले होते. एके दिवशी तेजस्वी सनत कुमार तेथे आले. महर्षी व्यास ध्यान करत बसले होते. ध्यान क्रिया पूर्ण झाल्यावर त्यांनी डोळे उघडले तर त्यांना तेजस्वी सनत कुमार दिसले. व्यासांनी त्यांना नमस्कार केला आणि आसनावर बसवले. सनत कुमार महर्षी व्यासांना म्हणाले, हे मुनी, आपण सत्याचे चिंतन करावे. अंतिम सत्याचे चिंतन करणे हाच एक मार्ग आहे. सत्य हे सर्वत्र समप्रमाणात आहे. सत्याची सत्ता काळावर चालते, पण काळाची सत्ता सत्यावर चालत नाही. सत्य हे शाश्वत आहे. भगवान शंकर हेच सद्वस्तू आहेत. त्यांच्या कथांचे श्रवण करावे, त्यांच्या लीला विलासांचे गुणगान करावे आणि सदैव त्यांच्याच विचारांचे मनन करावे. हे सर्वश्रेष्ठ असे साधन आहे. माझी देखील अशीच अवस्था झाली होती. अनेक प्रकारच्या साधनांचे ज्ञान प्राप्त करून कोणती साधना करावी हे मला समजेना. शंकरांना माझी दया आली आणि त्यांनी नंदीला माझ्याकडे पाठवले. नंदी माझ्याकडे आले आणि म्हणाले, श्रवण, कीर्तन, मनन हे शिवप्राप्तीचे साधन आहे. ते साधन मी आज आपणास सांगत आहे. या साधनाने माझ्या मनातील सर्व प्रकारच्या साधनांसंबंधीचे भ्रम नाहीसे झाले. शिवशंकरांच्या प्रेमात मी रंगून गेलो. त्यांचे कीर्तन करू लागलो. त्यामुळे माझे मन शिवशंकरांशी एकरूप झाले. महर्षी व्यास, मला ज्या साधनांनी सत्स्वरूप शिवशंकर यांची प्राप्ती झाली तीच साधने मी तुम्हाला सांगितली आहे. एवढे बोलून सनत कुमार तेथून निघून आले. सुतांनी ऋषीगणांना ही साधने सांगितली. त्यावेळी ते म्हणाले, आपण श्रवण, कीर्तन, मनन ही 3 साधने सांगितली आहेत. तरी देखील काही लोक ही 3 साधने करू शकत नसतील. त्यांना ती आवड वाटत असेल तर त्यांनी कोणती साधना करावी? इतर कोणत्या साधनांनी त्यांना मुक्ती प्राप्त होऊ शकेल? कृपया आपण याचे वर्णन करावे ही नम्र प्रार्थना. अध्याय 4 समाप्त. अध्याय 5. शिवलिंग आणि शिवमूर्ती निर्गुण आणि सगुण. सूत म्हणाले, कथा श्रवण करायच्या म्हटले तरी अनेक अडचणी येतात. कीर्तन सर्वांना करता येत नाही. सदैव शिवाचे मनन करणे हे देखील लोकांना जमत नाही. सद्गुरूंच्याकडून त्यांचे रहस्य समजून घेतले पाहिजे. इतर सर्व भाविकांनी शंकरांच्या मूर्तीची अथवा लिंगाची पूजा करावी. प्रारंभी मूर्ती अथवा लिंग यांची प्राणप्रतिष्ठा करावी. ही पूजा स्वतःच्या घरी करावी. परमार्थामध्ये बाह्य गोष्टींपेक्षा आंतरिक शुद्ध प्रेमाला अत्यंत महत्त्व आहे. प्रारंभी शंकरांचे आवाहन करावे. आसन, पाद्य, अर्ध्य, स्नान, वस्त्र, उपवस्त्र, गंध, अक्षदा, सुगंधी द्रव्य, फुले, धूप, दीप, नैवेद्य, छत्र, ध्वजा, चामर आदी उपचार अर्पण करून मनोभावे त्यांची पूजा करावी. त्यानंतर त्याला प्रदक्षिणा घालावी. शिवनामाचा जप करावा. नेहमी संपत्ती कष्टाने आणि प्रामाणिकपणे मिळवावी. अशी संपत्ती सात्विक कामासाठी उपयोगी पडते. अनेक शिवालयांना मदत करावी.
समाजात दैवी संपदा कशी वाढेल याचा विचार करावा। तसेच मनोभावे शिवपूजन करावे। निस्वार्थ भावनेने केलेली पूजा शिवजींपर्यंत पोहोचू शकते। अंतःकरण शुद्ध असणे हा परमार्थाचा गाभा आहे। माणूस वरून एक बोलतो आणि आतून दुसरा विचार करतो, म्हणून शिवजींची उपासना सफल होत नाही। हे विचार ऐकून ऋषींनी विचारले, सर्व देवतांची मूर्ती स्वरूपात पूजा केली जाते, परंतु शिवजींची पूजा ही मूर्ती अथवा शिवलिंग या स्वरूपात केली जाते, याचे कारण काय जे आम्हाला सांगावे। सूतजी म्हणाले, भगवान शंकर हे परमात्मा स्वरूप आहेत। त्यांना ब्रह्म आणि परब्रह्म असे म्हटले जाते। ते निर्गुण निराकार आहेत आणि सगुण साकार देखील आहे। शिवलिंग हे तर निर्गुण निराकाराचे प्रतीक आहे आणि शिवजींची मूर्ती हे तर सगुण साकाराचे प्रतीक आहे। वेदांमध्ये देखील शिवजींचे लिंग स्वरूपात आणि मूर्ती स्वरूपात पूजा करावी असे प्रतिपादन केले आहे। आता लिंगाचे प्रगटीकरण कसे झाले आहे हे सांगणार आहे। मूळचे शिवतत्व हे निर्गुण निराकार असले तरी भक्तासाठी ते सगुण साकार होत असते। अध्याय 5 समाप्त। अध्याय 6 ब्रह्मा आणि विष्णू एक वादविवाद। सूत म्हणाले, मुनिजन, लिंग आणि मूर्ती ही दोन्हीही पूजनास योग्य आहेत। त्यांच्या पूजनाने फल प्राप्त होते। मंदार पर्वतावर सनत कुमारांनी नंदिकेश्वरांना शिवलिंगाचे अविथनन कसे झाले या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले, महात्मन, पुरातन काळी विष्णू शेषशायीवर विराजमान झाले, तेव्हा भगवती लक्ष्मी त्यांची सेवा करू लागली। त्यावेळी ब्रह्मदेव तेथे आले। विष्णूस म्हणाले, मी सर्व चराचराचा स्वामी आहे, तू आता मला वंदन कर। हे ऐकून विष्णुदेव म्हणाले, पुत्रा, तू माझ्या नाभी कमळातून प्रकट झाला आहेस। आज तू मला नमस्कार करायला सांगतोस। हे ऐकून ब्रह्मदेव आणि विष्णू यांचा वाद वाढला। सर्व देव घाबरून गेले। देव त्वरित कैलासावर आले। भगवान शंकर तेथे विराजमान होते। देवांनी विष्णू आणि ब्रह्मदेव यामधील संघर्ष कथन केला। अध्याय 6 समाप्त। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।